नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल गुंजाळ, स्पाइन अँड पेन स्पेशलिस्ट. मित्रांनो, आज आपण अतिशय वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. बऱ्याच वेळा मणक्यांचे आजार म्हटले की आपल्याला स्लिप डिस्क झालीये, म्हणजे मणक्यातील गादी सरकलीये किंवा नर्व दबले असेच वाटते. मात्र मणक्यांचे आजार हे 100% केवळ स्लिप डिस्कमुळे नसतात. यामध्ये इतरही काही फॅक्टर्स असतात. यामध्ये मणक्यातील जॉइंट्स, मसल्स, लिगामेंट्स व इतर स्ट्रक्चर्सही दुखू शकतात. त्यामुळे मणक्याचे दुखणे केवळ स्लिप डिस्कमुळे होते असे नाही. तर बऱ्याच वेळा असे होते की मणक्यातील जे जॉइंट्स असतात, ज्याला आम्ही फॅसेट जॉइंट म्हणतो, यापासून मणक्याचे दुखणे बऱ्याच व्यक्तींना होऊ शकतो. हे जॉइंट्स कोणते? तर हे वरचा मणका व खालचा मणका यातील हे छोटे छोटे जॉइंट्स असतात आणि हे साखळीसारखे जॉइंट्स आपल्या मणक्याच्या हालचालीला सुलभता देतात. म्हणजे आपले उठणे बसणे, आपले कूस बदलणे यासाठी हे जॉइंट्स अतिशय महत्त्वाचे असतात. बऱ्याच वेळा जर्क बसल्यामुळे किंवा वय झाल्यामुळे या जॉइंट्स मध्ये घर्षण निर्माण होते, तिथे सूज उत्पन्न होते व त्या जॉइंट्सची मुवमेंट्स कमी होते. त्यामुळे शरीराला स्टिफनेस, कडकपणा, हालचालींना निर्बंध येणे असे सर्व प्रकार होऊ शकतात. तर या जॉइंटची ट्रीटमेंट कशी करायची? कमी प्रमाणात असेल तर हे जॉइंटचे जे दुखणे असते ते फिजिओथेरपी, एक्सरसाइज, मेडिसिन्सने कमी होऊ शकते. जर हे दुखणे जास्त प्रमाणात असेल तर त्यासाठी MRI किंवा इतर इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात व गरज पडल्यास ऍडव्हान्स पेन मेडिसिन मध्ये असलेल्या इंटरव्हेन्शन्सच्या माध्यमातून याचे उपचार केले जातात. हे इंटरव्हेन्शन्स दोन प्रकारे असतात. यामध्ये एकतर जॉइंट्स मध्ये इंजेक्शन्स दिले जातात, ज्यामधून त्या जॉइंट्स मध्ये आलेली सूज कमी होते, किंवा जॉइंट्सला सप्लाय करणाऱ्या नर्व्हजला रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे उपचार केले जातात आणि अशा प्रकारे फॅसेट जॉइंटचे दुखणे अतिशय चांगल्या पद्धतीने दूर होऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला फॅसेट जॉइंट आर्थ्रोपॅथी बद्दल अजून काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा.